नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर संदीप नेमाणी आज एक नवीन विषय घेऊन आलो आणि आजचा विषय आहे अप्लास्टिक अनिमिया. आता मित्रांनो, अप्लास्टिक अनिमिया याचा अर्थ की ज्याच्यामध्ये अनिमिया याचा अर्थ रक्ताची कमतरता आणि अप्लास्टिक अनिमिया याचा अर्थ जेव्हा बोन मॅरोमधून रक्ताची उत्पत्ती होत नसेल तर त्या आजाराला अप्लास्टिक अनिमिया असं म्हणतात. आता आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल बोन मॅरो म्हणजे काय असतं. त्यामध्ये हाडामधली आपली पोकळ जागा त्या ठिकाणून रक्ताच्या पेशी उत्पत्ती होत असतात. समजा काही कारणामुळे रक्ताच्या आतमध्ये असलेली जी फॅक्टरी आहे, जी बोन मॅरो आहे, आणि ती कालांतराने समजा बंद पडत आली, म्हणजे रक्ताची उत्पत्ती व्हायची बंद झाली, तर त्याला अप्लास्टिक अनिमिया असं म्हणतात. आणि ज्यामध्ये स्टेम सेल म्हणजे बीजपेशी असते, त्याच्यापासून बाकी रक्तपेशी, प्लेटलेट, हिमोग्लोबिन म्हणजे लाल पेशी आणि पांढऱ्या पेशी तयार होत असतात. आणि त्यावेळेस काहीच रक्ताच्या पेशी बोन मॅरोमधून तयार होत नाहीत आणि ह्या आजाराला अप्लास्टिक अनिमिया असं म्हणतात.